या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. भाजपनं पालिकेत ऐतिहासिक असं यश मिळवलं. पक्षाचे तब्बल 87 नगरसेवक निवडून आले. उमेदवारी देताना अनेक इच्छुकांच्या भावनांना पक्षाला बाजूला सारावं लागलेलं होतं. तेव्हा आता स्वीकृत म्हणून कोणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. ज्या नावांची चर्चा सुरू होती त्यांना संधी मिळणार की भाजपा आणखी नवीन नावं समोर आणणार असंही बोललं जाऊ लागलं होतं. प्रत्यक्षात पक्षानं स्वीकृत साठीचा सस्पेन्स वाढवलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली तरी अधिकृत नावं तशी जाहीर झाली नाहीतच. याकरता प्रतीक्षाच करावी लागणार आहे. पालिकेचं भाजपचं संख्याबळ पाहता भाजपकडून स्वीकृतसाठी 9 जणांना संधी मिळू शकते. मात्र ते कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बुधवारी स्वीकृतसाठीचा अर्ज भरण्याचा कालावधी होता. यावेळी रोहिणी तडवळकर, सुधा आळलीमोरे, प्रभाकर जामगुंडे, जगदीश पाटील, शशी थोरात, अक्षय अंजिखाने, श्रीनिवास दायमा, इंदिरा कुडक्याल, देवेंद्र भंडारे, मल्लीनाथ यलदंडी, सचिन कुलकर्णी, सोमनाथ केंगनाळकर, वैशाली चालुक्य, दैदिप्य वडापूरकर आदी जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मुळात भाजपकडे स्वीकृतसाठी तब्बल 400 जणांनी आपली इच्छा दाखवलेली होती. पैकी 20 जणांची यादी प्रदेशकडे पाठवण्यात आली होती. मात्र यावर एकमत न झाल्यानं स्वीकृतसाठीचे उमेदवारी गुलदस्त्यातच राहिली. मला प्रदेशकडनं फोन आलेला आहे. तर इथल्या कोणाचा फोन नाही आला, पण मला प्रदेशकडे फोन आला म्हणून ताबडतोब तयारी करून मी आज भरलो अर्ज. तर ते यादी आत्ता बनवणार आहे. यादी जाणार तिथे गेल्यानंतर प्रदेशकडे यादी आज जाणार आहे. आज यादी गेल्यानंतर तिथं तयार करून आम्हाला परत तिथं भारतीय जनता पार्टी कार्यालय ते पाठवणार आहे. बी फॉर्म कसं आहे त्याप्रमाणे एक फॉर्म ते देतात. ते नाव आलं म्हणजे आपलं नाव काय कन्फर्म झाल्यासारखं आहे. आपण जुना कार्यकर्ता आहे ते सर्वांना माहिती आहे. तुम्हाला मी काय वेगळा सांगू नये. वेगळा सांगितलं तर ते अर्थच वेगळा करतात लोक. म्हणजे माझं शिफारस करतो म्हणून त्यांनी आपल्या इथं सोलापूरच्या कार्यालयातून कळालं. शिफारस 20 लोकांचा शिफारस करतो ना त्यात माझंसुद्धा नाव आहे. आणि प्रदेशकडनं मला तिथनं आला. अजून निवड केले नाहीत. 9 लोकांचं निवड करायचं. अजून 9 लोकांनी निवड केलं नाही. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत होईल. झालं की माझा आमदारांचा फोन वगैरे आमदारांचा प्रदेशकडनं मला फोन आला. प्रदेशचा कोणाचा फोन आला मला सांगत नाही. तुम्ही भरून ठेवा म्हणून मी भरलो. मला रोहिणीताईंचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं पालकमंत्र्यांचाही फोन झाला. त्याच्यानंतरच मी फॉर्म भरला. नाही तर मी कॉर्पोरेशनसाठी पण प्रचारच करत होते. मी अशी काही खूप रेडी नव्हते. त्याच्यामुळेच तर माझी एवढी गोंधळ झाली. पळत झाले आणि शेवटच्या क्षणी होतं तेव्हा टायमाच्या आत जाणं गरजेचं होतं. ते केलं. आता बघू काय होतं. पक्षाने किती वाजता सांगितलं तुम्हाला फॉर्म भरायला? 12 पावणे 12ला सांगितलं. 12ला सांगितल्यावरती सगळी तयारी तर आपली असेल ना. प्रॉपर्टीची माहिती, इतर इन्फॉर्मेशन हे सगळं होतं. त्या सगळ्या NOCs वगैरे आधीच होत्या आणि मी त्या जोडल्या. फॉर्मही आधीच होता. फॉर्म म्हणजे कॉर्पोरेशनचा फॉर्म आधी होता. मग मला 24मधून इलेक्शन लढवायची होती. पण अनफॉर्च्युनेटली 24 माझ्यासाठी अनफॉर्च्युनेटली 24 हे रिझर्व्ह झालं. पण त्याच्याने आम्हाला काही फरक नाही पडला. आम्ही पक्षासाठी काम केलं आणि आज पक्षाने सांगितल्यावरच आम्ही फॉर्म भरलेला. म्हणजे तुम्ही इच्छुक होताच त्यामुळे सगळं NOC किंवा सगळी मी माहिती इच्छुक होते. पण जेव्हा रिझर्वेशन तिथे पडलं तेव्हा पॉईंटच होता का मी राहते 24मध्येच. तर मग रिझर्वेशन झाल्यावरती ऑटोमॅटिकली मी क्लेम करू शकत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही प्रचार करायचा तो केलाच. आता बघू 20 तारखेला काय होतं ते. मी होपफुल राहू. पण नाही होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे काम काय आमचं बंद होणार नाही. तर आपण काम केलेलं आहे आणि पक्षाने आम्हाला संधी देऊ असं बोललेलं आहे आणि फॉर्म भरा आणि तयारीत राहावं असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून इच्छुक म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि आमची पक्षावरती निष्ठा कायम राहील. संधी दिलं तरी राहील आणि नाही दिलं तरी राहील. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणी आदेश दिला किंवा सांगितलं? आमचे मार्गदर्शक देवेंद्र कोटे यांच्या मार्गदर्शकाने आपण भरलेलं आहे. नाव काय म्हणलं? सूरज प्रतापसिंग चव्हाण. एक 20 जणांची त्या 20 जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्यापैकी मला म्हणजे इच्छुक आहे म्हणून मी भरलेला आहे. पार्टीने अजून कुणालाही नक्की केलेलं नाही. जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते नावं कन्फर्म. 20 तारखेला सभागृहात प्रदेशाकडनं जी नावं येतील ती 20 तारखेला सभागृहात
जी नावं येतील ती आम्ही घोषित करू. मी शहराध्यक्षांचा आदेश पाळणारे आहोत. शहराध्यक्षांनी सांगितलं की अजून निर्णय झालेला नाही, फॉर्म भरून ठेवा. त्यांच्या अध्यक्षांच्या आदेशाने मी या ठिकाणी येऊन फॉर्म भरतो. नाही, त्यांना इच्छुकांनी ते अर्ज भरले. येस, बरोबर. त्यांचं म्हणणंच हे आहे की अजून निर्णय झालेला नाही, आपण अर्ज भरून ठेवा. खात्री आहे तुम्हाला पक्षश्रेष्ठी करून ही संधी मिळेल पुन्हा एकदा. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे. मोठा विशाल पक्ष जरी झाला असला तरी जुन्या निष्ठावंतांना नाही. इकडं MIM ची गत सुद्धा भाजपसारखीच झाली. एका सदस्याची संधी असताना पक्षाकडून नय्यूम सालार, फिरदोस पटेल, गाजी जागीरदार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यातून कोणाला उमेदवारी मिळणार हे अस्पष्टच राहिलं. भाजपनं महापौर, उपमहापौर, सभागृह नेता निवडताना चांगला समन्वय दाखवलेला होता. मात्र स्वीकृतसाठी सदस्य घेताना पक्षात समन्वयाचा अभाव समोर येतो आहे. तर दुसरीकडे MIM मध्ये कोणाचा पायपोस कोणात उरला नाही अशी गत असल्यानं तिथेही अनिश्चितता पाहायला मिळाली. ज्यांनी उमेदवारी दाखल केली आहे त्यांना आता 20 तारखेची वाट पाहावी लागणार आहे.